होतं आणि लोक वाट पाहत थांबलेले आहेत तुमचे आणि सगळे सावकारीचे केसेस जे आहेत सरकार तुमचं आहे, कसं सोडवणूक करणार आता? खरं तर मी 5 ते 6 वाजतापासून सकाळी सारखा प्रवास करतो आहे. शिर्डीला दिव्यांगाचं स्टॉल ओपनिंग केलं, नंतर पुन्हा दिव्यांगासाठी एक शिष्यवृत्ती योजना आम्ही जाहीर केली आणि ते करत करत आता इतकं वाजलं. मला वाटलं लोक नसणार, पण इतक्या रात्रीसुद्धा हे सगळे लोक, किमान आता 45 तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या आणि सत्ता आमची असली म्हणजे आम्ही काही करू नये असं नाही आहे. उलट सत्तेतला एक भाग शेवटच्या माणसापर्यंत जाऊन तिथलं खरं काय आहे, तिथली खरी माहिती घेऊन तो विधान परिषदच्या माध्यमातून आणि सत्तेच्या माध्यमातून अधिक चांगल्या पद्धतीनं सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. जे काही लोकांचा समज आहे का सत्तेतल्या माणसानं बोलायचं नसतं, सत्तेतल्या माणसानं सत्तेच्याच बाजूनं उभं राहायचं असते, असं बिलकुल नाही आहे. सत्तेतल्या माणसानं सामान्य माणसाच्या बाजूने उभं राहून सत्तेचा फायदा करून दिला पाहिजे आणि ते सूत्र घेऊन आम्ही हे काम करतो आहे. आणि याच्यासाठी आम्हाला, मी नेहमी सांगत असतोय का सत्तापेक्षा सत्य महत्त्वाचं आहे आणि ही सत्याची लढाई बच्चू कडू शेवटपर्यंत लढल्याशिवाय राहणार नाही. आज संभाजीनगरमध्ये तुम्ही अभिजित दिपकेंची भेट घेतली. एक आंदोलक आहे, महाराष्ट्रातला आहे आणि जे आंदोलन मुद्द्याचं आंदोलन आहे का किमान परीक्षा चांगल्या झाल्या पाहिजे. कारण इकडे शेतीला भाव नाही, कर्ज काढून मरावं लागतं, रोजगार दुसरीकडे उपलब्ध होत नाही आणि नोकरीच्या सरकारी नोकरीशिवाय आता तरुणांसमोर दुसरा पर्याय नाही आणि त्याच्यातच करप्शन होत असेल तर आम्ही एकत्र होऊन लढलो पाहिजे. आणि म्हणून एक आंदोलक म्हणून बच्चू कडू व्यक्तिगत त्याचं अभिनंदन, त्याच्या तब्येतीची काळजी म्हणून आम्ही त्यांना भेटायला गेलो. MPSCचा पेपर फुटतो, नीटचा पेपर फुटतो, म्हणजे सरकारच्या जबाबदाऱ्या वाढतायत की नाही? वाढतंय म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही मिलिटरी लावा ना, सगळ्या रिटायर ब्रिगेडियरच्या हाती द्या कुठेतरी. त्याच्यात आता कसं आहे, राजीनामा झाला केंद्र मंत्र्याचा, पण सिस्टीम तेच राहिली तर मग राजीनाम्याला अर्थ काय उरतं? सिस्टीम बदलावं लागेल तुम्हाला, त्या व्यवस्था बदलावं लागेल, तिथलं कुठलंही करप्शन होणार नाही आणि जो अभ्यास करून रात्रीचा दिवस करतं त्या पोराची तिथं नियुक्ती झाली पाहिजे. पुन्हा सत्ता ज्याची त्याचेच पोरं, त्याचाच पैसा, असं सूत्र आम्हाला तोडावं लागेल. तो जो आम्हाला जी व्यवस्था आहे त्याला थोड्या व्यवस्थेमध्ये याच्यात कायदे काही नवीन आणणं गरजेचं आहे. कारण ही मोठी हत्या आहे ना, त्याचं आयुष्यच बर्बाद करतो ना आपण. एखादा पेपर फुटला तर किती मुलांचं आयुष्य बर्बाद होतं, तो खुनापेक्षाही बेकार आहे. म्हणजे एकदाचा खून एक माणूस मरतो, इथं तर हजारो मरतोय. एका पेपर फुटीमुळं किती लोकांवर ते प्रॉब्लेम होतं, जीवनच उद्ध्वस्त होतं. तरतूद झाली पाहिजे, 302 पेक्षा जास्त गुन्हा अधिक कसा कायद्यानं करता येईल ते आपण पाहिलं पाहिजे. मंत्रिपद कधी मिळणार? मंत्रिपदाची आम्हाला काही गरज नाही आहे. एक शिवसैनिक म्हणून, बच्चू कडू म्हणून मंत्र्यापेक्षा काफी आहे. अपेक्षा काही अपेक्षा नाही. आपण कशाला अपेक्षा करायची? तुम्ही सांगा, मंत्री असतो तर मला येतं आलं असतं का इथं? पण मी मंत्री झाल्यावर येऊ शकतो हे लक्षात ठेवा. मी दिल्लीला आंदोलनात हजर होतोय, मी राज्यमंत्री होतो आणि जेव्हा शेतकऱ्याचं आंदोलन दिल्लीला होतं तेव्हा बच्चू कडू 1200 किलोमीटर मोटरसायकलनं जाऊन पाठिंबा दिला. कर्जमुक्ती सरकारनं जाहीर केली, मात्र लातूर जिल्ह्यातली स्थिती अशी आहे, इकडे पीक विमाच मिळत नाही आणि जिथे मुख्यमंत्री दौरा करतात तिथलं तर शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही. उजनीमध्ये दौरा केला, अख्खं गाव पाण्याखाली होतं. औराद शाहजनीमध्ये दौरा केला, अख्खं गाव पाण्याखाली होतं. शेतकऱ्यांना खरडून गेलेल्या जमिनीचे पैसे मिळत नाहीत आणि इतरही पैसे मदत मिळत नाही. पण तो तिसरा डोळा म्हणून तुम्ही दाखवायला पाहिजे ना. दाखवलं आम्ही, पण उपयोग होत नाही. आम्ही घेऊ ना, आम्हाला माहिती द्या, आपण ते करू. कारण विम्यामध्ये पण काही टिगर जे काही कमी जास्त करण्याचा प्रयत्न केला तिथे सगळा गोंधळ झालेला आहे. आणि त्या पीक विम्यामध्ये आता गुजरातले तो पीक विमा कोणीच देत नाही. उलट हा जो एक धंदा सुरू केलेला आहे, एक तर याच्यात दुरुस्त करणं गरजेचं आहे, आणि तो पीक विमा बंद करून डायरेक्ट मदत करण्याची व्यवस्था केली पाहिजे. माझं काय म्हणणं आहे का आता जी आमची लढाई कर्जमाफीनंतर आहे ती हमीभावाची आहे. आम्ही सरकारच्या समोर 2 प्रश्न ठेवतोय. एकतर आम्हाला हमीभाव म्हणजे किमान 15% नफा भेटेल एवढा भाव आम्हाला भेटला पाहिजे. तो देता येत नसन तर मजुरीचा खर्च हा MRGS म्हणून केला पाहिजे. एकतर भाव द्या, नाहीतर आमचा उत्पादन खर्च कमी करा. उत्पादन खर्च कमी झाला का नफ्यात आल्याशिवाय आम्ही राहणार नाही. बच्चू कडू उपेक्षितांचा आवाज आहे, मात्र सरकारच्या सोबत गेल्यानंतर बच्चू कडूंचा आवाज जो आहे तो कुठेतरी दबला जाईल किंवा विचारा लोकांना दबला काय तर कोणी विचारा, एखाद्यानं म्हणावं का बच्चू कडूचा आवाज दबला म्हणून. बच्चू कडूंचा आवाज बुलंद असणार, बिलकुल विषयच नाही.
मी पहिलेपासून सांगत आलो आहे. अहो, आम्हाला छत्रपती बाबासाहेबांची शिकवण आहे, त्याच्यानं आम्ही हे काही दबणारे लोक थोडे आहे. जंतर मंतरच्या आंदोलनावर आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात आहे. रामदेव बाबा म्हणतात भारताला बदनाम केले या जैनजींनी. ना, मला असं वाटते का रामदेव बाबानं किती सामान्य माणसाचे उद्योग कमी केले ते पाहिलं पाहिजे ना. आता मिरची पावडर काढून बचत गटातला जो काही मिरची पावडर विकणाऱ्या महिला होत्या त्यांच्या कमंडावर लाथणी मारली. आम्ही हे मागणी करणार आहोत का कुठले उद्योग सामान्य माणसाच्या हाती असले पाहिजे आणि कोणते उद्योग मोठ्या माणसांनी केले पाहिजे. आता मिरची पावडर आम्ही आमच्या बचत गट करून ते विकत होत्या, तिथे नाक खुपसलं नाही का रामदेव बाबानं. जीन्स पण काढले होते, जीन्स पण काढले होते. हा, जीन्स पॅन्ट सगळंच माझं ते जीन्स पॅन्ट काढला ठीक आहे, पण मिरची पावडर आम्ही तयार करत होतो ना, तिथं नाक खुपसाची काय गरज होती. आता आखरी ग्राम उद्योग म्हणून जे महात्मा गांधीनं संदेश दिला का ग्राम उन्नतीनंच देशाची उन्नती आहे. मग गावातले उद्योग गावातल्या माणसाला हाती राहिले पाहिजे का नाही राहिले पाहिजे. ते तुम्ही मोठ्या कंपनीनं हिसकून घेतले तर मग उद्योगही नाही, नोकरी नाही, भावही नाही, मग आम्ही काय करायचं. दिपकेंची आज भेट घेतली आहे. दिपकेंनी आज सांगितले की भाजपमध्ये येण्यासाठी त्यांना दबाव टाकला जातोय, त्यांच्या आईवडिलांना देखील घर सोडावं लागलं. असं कुठं असेल तर त्यांचं नाव लगेच दिलं पाहिजे. कोणा दबाव टाकला, कोणा फोन केला, त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी बच्चू कडू समोर येईल. त्यांची भेट झाली काही चर्चा झाली याच्यावर? नाही, त्यांचं तब्येत बरोबर नव्हती, थोडंसं टायफॉइड काहीतरी ताप आलेला होता. मीच त्यांना म्हटलं की जा आता चर्चा करू नका, आराम करा, मग नंतर बोलू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.